नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सरकारी योजना मराठी या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत की मागेल त्याला सोलर पंप याचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा किंवा सादर करायचा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू झालेली आहे, मागेल त्याला सोलर पंप। आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसवता येणार आहे, त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवले जात आहे। तर या योजनेची माहिती आपण या लेखमध्ये बघणार आहोत। मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे पाण्याचे विश्वसनीय स्रोत आहेत, परंतु सिंचनासाठी वीज उपलब्ध नाही। या योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना सिंचनासाठी मदत करण्यासाठी सोलर पंप बसवण्यात येणार आहेत। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अधिकृत वेबसाईटची लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करा। तुमच्या समोर हा मुख्य पृष्ठ ओपन होईल। आता येथे तुम्हाला वरती काही टॅब दिसतील। तुम्हाला येथे लाभार्थी सुविधा यावर क्लिक करायचे आहे। यामध्ये तुम्हाला अर्ज करा हा ऑप्शन निवडायचा आहे। तुमच्या समोर हा फॉर्म ओपन झाला आहे। येथे तुम्हाला स्कीम नेम मध्ये बघू शकता, स्कीमचे नाव दिसत आहे। हा फॉर्म मराठीमध्ये भरायचा असेल तर येथे जाऊन तुम्ही फॉर्मची भाषा मराठी किंवा इंग्रजीमध्ये करू शकता। मी मराठी करतो। येथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, नंतर तुमचा तालुका निवडायचा आहे। आता तुमचा गावाचे नाव निवडा। आता ज्या ठिकाणी तुम्हाला सोलर पंप बसवायचा आहे तेथील शेत जमिनीचा गट नंबर किंवा सर्वे नंबर येथे टाका। येथे उपगट क्रमांकामध्ये तुमचा गट नंबर तपासा। आता पुढे शेतीचा प्रकार निवडा। आता येथे जमीन मालकाचे किंवा तुमचे नाव शोधा। आता पुढे जमीन क्षेत्रफळ तपासा। अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकायचे आहे, जसे की आधार कार्डवर आणि 7 बाऱ्यावर बरोबर असेल। नाव, वडिलांचे नाव आडनाव झाल्यानंतर अर्जदार कोण आहे। महिला असेल तर फिमेल निवडा, जर पुरुष असेल तर मेल निवडा। आता तुमची कास्ट निवडा। येथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। अर्जदाराचा संपूर्ण रहिवासी पत्ता टाकायचा आहे, जसे की तुमचे घर, क्रमांक, जिल्हा, तालुका, गाव, तुमचा पिन कोड। जो वरती मोबाईल नंबर टाकलेला आहे तो इथे टाका। आता तुम्हाला आधार प्रमाणीकरण करायचे आहे। यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे। मी आधार क्रमांक धारक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडला UIDAI कडून प्रमाणीकरणासाठी माझा आधार क्रमांक आणि नाव मिळवण्यासाठी माझी संमती देतो। सदर विभागाने मला कळवले आहे की माझी ओळख माहिती केवळ मागेल त्याला सौर कृषी पंप योजना नोंदणी प्रक्रियेत माझी ओळख पडताळणीसाठी वापरली जाईल आणि माझे बायोमेट्रिक्स संग्रहित शेअर केले जाणार नाहीत आणि केवळ प्रमाणीकरणाच्या उद्देशाने CIDR ला सादर केले जातील। आता तुमचा आधार नंबर टाका। गेट OTP ऑप्शन निवडा। नंबर आलेला OTP येथे टाका। OTP व्हेरीफाय करा। झाले। पुढे जलस्रोत निवडा। विहीर आहे, तळे आहे व इतर। आता पुढे सिंचनाचा प्रकार निवडा। ओपन। पाण्याची गुणवत्ता निवडा। जे काही विहीर आहे किंवा तुमचे तळे व इतर काही असेल ते किती फूट खोल आहे ते येथे टाका। शेततलाव असेल तर येस निवडा, नसेल तर नो निवडा। आता मागील वर्षी तुम्ही कोणत्या सीझनमध्ये कोणे ते किती पिके घेतले त्यांची संख्या येथे टाका। तुमच्याकडे जर पंप आहे तर येस पर्याय निवडा, नाही तर नो निवडा। पंपाचा प्रकार निवडा DC। तुम्हाला पाण्याची मोटार कोणती हवी आहे, पाणीबुडी पाहिजे का कोरड्या जागेवर लावायची ते येथे निवडा। पंप श्रेणी निवडा। येथे तुम्हाला किती HP चा पंप हवा तो निवडा। जास्त क्षेत्र असेल तर 7 HP पर्यंत तुम्हाला पंप मिळू शकतो आणि क्षेत्र कमी आहे तर 3 HP दिसेल। तुम्हाला मोनोपंपाची उंची बदलायची असेल तर येथे निवडू शकता। बूस्टर पंप हवा असेल तर निवडा। खाली बँक खात्याचा तपशील टाकायचा आहे। तुमचा बँक खाते नंबर, खातेधारकाचे जे नाव आहे पासबुकनुसार, नंतर IFSC कोड टाका। बँकेचे नाव बँक खात्यावर असलेले MICR कोड टाका। शाखेचे नाव, बँक कोणत्या जागी आहे तेथील गावाचे शहराचे नाव टाका।
सर्व काही झाल्यानंतर योजनेचे घोषणापत्र वाचून घ्या. नंतर बॉक्सवरती क्लिक करा. राईट येईल. सर्व काही झाले. आता तुम्हाला शेवटचा पर्याय असेल कागदपत्रे अपलोड करायचा. आवश्यक कागदपत्रे: 1. 7/12 उतारा. विहीर, कूपनलिका शेतात असल्यास 7/12 उतार्यावर नोंद आवश्यक. एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र व 200च्या मुद्रांक कागदवर सादर करावे. 2. रद्द केलेली धनादेश प्रत, बँक पासबुक प्रत. 3. पासपोर्ट आकाराचा छायाचित्र. ब. इतर कागदपत्रे लागू असल्यास: 1. पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना हरकत दाखला. 2. शेत, जमीन, विहीर, पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र. 3. अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र, भोगवटादाराचे प्रमाणपत्र व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले ते तुम्ही पाहून डाउनलोड करू शकता. कागदपत्रे अपलोड करताना सर्व कागदपत्रे हे 500 KB आत असले पाहिजे याची नोंद घ्यावी. सर्व काही अपलोड केल्यानंतर एकदा फॉर्म चेक करा आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करा. आता तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे. तुमची निवड झाल्यावर तुम्हाला मेसेज येईल. तुमच्यासमोर तुम्हाला लाभार्थी क्रमांक दिसेल. याची तुम्ही प्रिंट काढा किंवा तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढून जवळ सेव्ह ठेवा, कारण अर्जाची स्थिती तुम्हाला या नंबरवर समजणार आहे. तर अर्ज आपला भरून झालेला आहे मंडळी. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा, रिप्लाय दिला जाईल. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक म्हणजे आमची माहिती तुम्हाला समजली आम्ही असे समजतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.